हाय मैत्रिणींनो, मी प्रतिमा आणि प्रतिमाज वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण मेकअप तर करतो, पण जेव्हा मेकअप आपण काढायचा प्रयत्न करतो तेव्हा तो साबणाने इझिली निघत नाही किंवा लिक्विड सोपने पण तो इझिली निघत नाही. त्याच्यासाठी स्पेशल प्रॉडक्ट असतात किंवा एखादा आपण ऑइल वगैरे वापरू शकतो, जसं की जॉन्सन बेबी ऑइल किंवा दुसरे काही प्रॉडक्ट ऑलिव्ह ऑइल वापरू शकतो किंवा मॅकचे ऑइल वापरू शकतो किंवा तिळाचे तेल वापरू शकतो. अशा तेलाने पण आपला मेकअप निघू शकतो, पण ते नॉन प्रोफेशनल प्रॉडक्ट. पण आपल्यासाठी आपला सेल्फ मेकअप काढण्यासाठी आणि आपण स्वतः मेकअप करत असेल तर तो काढण्यासाठी आपण तो वापरू शकतो. पण इथे आज मी तुम्हाला एक स्पेशल प्रोफेशनल प्रॉडक्ट दाखवणार आहेत, जे प्लमचा हा बाम आहे आणि असा हा बामचा कंटेनर आहे आणि प्रॉडक्ट असे आहे. हा बाम टाईप आहे, पण खूप कमी क्वांटिटीमध्ये हे प्रॉडक्ट लागतं मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. आणि ते लावून आपल्याला ते लावायचं आहे. आणि हा जो मी मेकअप केलेला आहे तो तुम्हाला मी रिमूव्ह करून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉडक्ट लावून त्याला इमल्सिफाय करायचं आहे. असं इमल्सिफाय करा. ह्याच्यामध्ये आपली लिपस्टिक पण आपण काढू शकतो. पूर्ण मेकअप आणि स्किन अगदी स्वच्छ होते, प्लस मॉइस्ट राहते. ड्राय स्किन होत नाही आपली. दुसरे जर आपण काही प्रॉडक्ट लावले तर आपली स्किन डॅमेज व्हायचा चान्स असतो किंवा स्किन ड्राय होण्याचा चान्स असतो. मग असं आपण हे अशा प्रकारे हे इमल्सिफाय करावं लावून. ह्याच्यामुळे पूर्ण मेकअप निघून जातो आपल्या स्किनवरून, कारण की आपल्या स्किनला जे पोर्स असतात त्याच्यामध्ये पण प्रॉडक्ट जातं आणि ते काढणं खूप गरजेचं आहे. आपण असाच मेकअप घेऊन झोपू शकत नाही, कारण की मी मेकअप केलेला आहे सकाळी आणि आता झाली आहे रात्र. तर तो पूर्णपणे व्यवस्थित इमल्सिफाय करून क्लीन करून घ्या अशा प्रकारे. ही बघा लिपस्टिक पण सगळीकडे पसरली आहे. लिपस्टिक पण निघाली आहे. मग त्याला अशा प्रकारे टिश्यूने आपला मेकअप पुसायचा आहे. आता बघा, तुम्हाला हा मी दाखवते काढून की कशा प्रकारे मेकअप पूर्ण फेसवरून निघून आपला चेहरा स्वच्छ अगदी क्लीन होतो. तर असं हे वेट वाईप आहे, वेट टिश्यू आहे. आणि मग व्यवस्थित इमल्सिफाय करून वेट टिश्यूने अशा प्रकारे मेकअप काढून घ्यावा. आता तो फोल्ड त्याचा उघडून दुसरीकडून मी फिरवून घेते. विशेष म्हणजे ह्या प्रॉडक्टने स्किन तुमची खूप ड्राय होत नाही, परत सॉफ्ट आणि स्मूथ राहते. तसंही आमच्यासारखे जे प्रोफेशनल लोक आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये, आम्हाला रोज मेकअप करून मग तो रोज व्यवस्थित क्लीन करायलाच लागतो. आणि कधी पण आपण मेकअप केला तर तो व्यवस्थित क्लीन करायचा असतो. लिक्विड सोपने धुवावा आणि नंतर परत आपण स्किन केअरसाठी कुठलेही जे क्रीम वापरतो ते त्याच्यावर अप्लाय करायला लागते आणि करायचेच असते. त्याच्यामुळे लॉंग टाईम आपली स्किन चांगली राहते, सॉफ्ट राहते, स्मूथ राहते आणि खराब होत नाही. जसं पिंपल येत नाही, स्किन डॅमेज होत नाही, एक्सेस ड्राय होत नाही. तर ह्याच्यासाठी आता मैत्रिणींनो बघा, जास्त काही प्रॉडक्ट राहिलेलं नाही आहे. पहिल्या वेट वाईपमध्येच एवढं प्रॉडक्ट ह्या बामद्वारे निघून गेलेलं आहे. आणि आता जास्त काही प्रॉडक्ट चेहऱ्यावर उरलेलं नाही आहे, खूप कमी आहे. आणि असं व्यवस्थित पुसून घेतलं तर ते राहणार नाही. अशा प्रकारे ह्या डायरेक्शनमध्ये पुसून घ्या शेवटी. आणि व्यवस्थित प्रॉडक्ट स्किनवरून काढून घ्या.
मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि लाईक तर एक बनतो, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आय होप की ते सगळे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असतील. थँक्यू गाईज.